नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 दर गुरुवारला आमच्या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी 100 गुणांचा स्पेशल पेपर होतो। हा आज झालेला पेपर आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये समजून घेऊ। प्रश्न क्रमांक 26 गणित सुरू झालेला आहे। ए व बी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 20 आणि 15 दिवसात पूर्ण करतात। त्या दोघांनी 6 दिवस एकत्र काम केले। नंतर बी च्या जागी सी काम करू लागला, तेव्हा ए व सी यांनी राहिलेले काम 4 दिवसात पूर्ण केले। तर एकटा सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल? प्रश्न थोडा मोठा आहे, चेंजेस पण आहे, व्यवस्थित सॉल्व करायचा आहे। तर ए हा 20 दिवसामध्ये आणि बी हा 15 दिवसामध्ये स्वतंत्रपणे एक काम करते। त्या दोघांनी 6 दिवस एकत्र काम केलं। मग आता 6 दिवसांचं दोघांचं एकत्र काम काढू। मग 6 दिवस ए ने केलं म्हणून 6/20 राहील, 6 दिवस बी ने केलं म्हणून 6/15 राहील। 6 आणि 20 मध्ये कॉमन भागाकार होतो, करून टाकायचा। तर 2 ने भागाकार झाला, हे झालं 3/10। या ठिकाणी 3 ने भागाकार झाला, तर 3 2 6, 3 15। आता बघा, या ठिकाणी 5 आणि 10 चा लसावी घ्यावा लागेल आपल्याला, डायरेक्ट सॉल्व करायचा। तो लसावी किती येणार आहे? 10। मग याला 10 करायचा आहे, तर 2 ने खाली गुणलं म्हणजे 2 नेच कुठे गुणणार? वर। तर 2 2 4, 4 आणि 3 7, म्हणजे आपलं आन्सर आलं होतं 7/10। आता हे 7/10 काम यांनी 6 दिवसामध्ये केलं, पण काम पूर्ण झालं नाही। म्हणजे 1 मधून 7/10 मायनस केलं, तर 10 1 10 मायनस 7 म्हणजे किती? तर 3/10। हे काम काय राहिलं? शिल्लक। आता हे शिल्लक राहिलेलं काम कोण करणार आहे? प्रश्नामध्ये वाचू। तर 6 दिवस एकत्र काम केले, नंतर बी च्या जागेवर सी काम करू लागला। आता सुरुवात कोणी केली होती? ए आणि बी ने। मग बी गेला, बी च्या जागेवर कोण आला? सी। याचा अर्थ ए तसाच आहे। मग सी आणि ए या दोघांनी राहिलेलं काम 4 दिवसात पूर्ण केलं। किती काम राहिलं? 3/10। मग आता ए आणि सी ने हे 3/10 काम 4 दिवसात पूर्ण केलं, तर एक काम किती दिवसात पूर्ण करतील आपण हे काढून घेऊ। मग आता यामध्ये काय होते? तर एक्सच्या क्रॉस मधली संख्या भागाकारात जाते आणि उरलेल्या दोघांचा गुणाकार। तर 4 आणि 1 चा गुणाकार केला तर तो 4च होईल, आणि हे भागाकारातली संख्या व्यस्त करून गुणाकारात घेऊ, म्हणजेच काय होईल? तर 10/3। तर एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली? 40/3। याचा अर्थ आहे 40/3 दिवसामध्ये हे पूर्ण काम करणार। आता आपलं टार्गेट काय आहे? तर एकट्या सी चं ते काम काढणे। तर ए आणि सी च्या कामातून ए चं मायनस करू, म्हणजे सी चं काम भेटून जाईल। तर ए आणि सी ला किती दिवस लागतात? तर 40/3, आणि ए ला किती दिवस लागतात? 20 दिवस। आता या दोघांना सॉल्व करायचं आहे, पण सॉल्व काय करायचं? दोघांच्या कामातून एकाचं काम करायचं आहे, मायनस। तर अंशांचा लसावी घेऊ आपण। 20 आणि 40 चा लसावी होणार 40, आणि इथे 40 आहे म्हणजे 1 नच गुणणार, इथे 20 आहे म्हणजे 2 ने गुणणार। आता अशा वेळेस ज्या ठिकाणी अंश आणि छेदामध्ये लसावी घेतलेला आहे, तर तेव्हा काय करायचं? या छेदाने या समोरच्या संख्येला गुणून टाकायचं, म्हणजे 3 1 3, आणि हे 2 तशान तसे, पण या दोघातून हे मायनस करायचं आहे, म्हणजे इथे वजाबाकी झाली। 3 प्लस आहे, 2 मायनस आहे, म्हणजे आन्सर पॉझिटिव्ह आहे, पण वजाबाकी किती आली? 1। 40/1 म्हणजे उत्तर किती आलं? 40, आणि हा कोण आहे? सी। तर या पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो। प्रश्न क्रमांक 27 बघा काय आहे? गहू व तांदूळ यांच्या पोत्यांचं सरासरी वजन किती आहे? 60। मग गहू आणि तांदूळ यांच्या पोत्यांचं सरासरी 60 आहे। सरासरी गुणिले संख्या केलं तर बेरीज भेटते, म्हणजेच या ठिकाणी गहू प्लस तांदूळ यांची बेरीज किती भेटेल? तर 60 दुने 120। तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्यांचं सरासरी वजन हे 80 आहे। 2 पोते आहे, पण 80 दुने 160, मग ते काय? तर तांदूळ प्लस ज्वारी हे झालं 160, आणि आपल्याला म्हटलं आहे की गहू व ज्वारी या पोत्यांचं एकूण वजन दिलं। बघा, थोडासा प्रश्न स्मार्टपणे विचारला आहे। वरती 2 सरासरी दिली आणि या ठिकाणी दिलं एकूण। आपल्याला प्रश्न फसायचं नाही। मग इथे आपल्याला गुणाकारात 2 घ्यायची गरज नाही, कारण आपण मांडणी काय केली? एकूण हे सुद्धा काय आहे? एकूणच आहे। या ठिकाणी इक्वल मध्ये 140 लिहिले। आता पाहतो म्हटलं तर गहू 2 वेळा, तांदूळ 2 वेळा, ज्वारी 2 वेळा, म्हणजे प्रत्येक पोतं 2 वेळा, म्हणून यांची करू आपण बेरीज। मग यांची जर बेरीज केली आपण तर किती होणार आहे? तर हे झाले 300 आणि हे 120, म्हणजे 420। पण या 420 मध्ये प्रत्येक पोतं 2 वेळा आहे, जे की आपल्याला 2 वेळा नाही पाहिजे, म्हणून याला भागाकारात घेऊ 2, म्हणजे आला 210। तर हे झालं
3 पोत्यांचं एकूण वजन म्हणजे कोणत्या, गहू प्लस ज्वारी प्लस तांदूळ. आता आपल्याला विचारलं काय आहे, तर गहू ज्वारी तांदूळ या पोत्यांचं सरासरी वजन काढायचं आहे. आता सरासरी करायची म्हणजे बेरीज वर आणि संख्या खाली, तर बेरीज 210, संख्या किती आहे 3, म्हणजे आपलं जे आन्सर आलं ते किती आलं आहे 70, ऑप्शन नंबर 2. आता जेव्हा सॉल्व करायचं आहे परीक्षेमध्ये त्यावेळेस आपल्याला तिथल्या तिथेच ऍडजस्ट करता आलं पाहिजे, त्याला स्पेशल काही घरच्यासाठी लिहायचं नाहीये, म्हणून मी इथेच भागाकार घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 28, 7/25% हे दशांश अपूर्णांकात कशी लिहाल. आपल्याला आहे 7/25% आणि दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे म्हणजे पॉइंट मध्ये आन्सर काढायचं. तर सॉल्व कसं करणार बघा, 7/25 आहे. आता टक्के समोर आहे म्हणजे भागाकारात 100 घ्यायला लागते, पण अपूर्णांक आहे म्हणून 1/100 घेऊ. आता यावेळेस बघा 100 खाली आहे म्हणजे 2 पॉइंट लेफ्टला सरकणार, मग या दोघांचा भागाकार करून टाकू. तर 7च्या भागाकारात घेतले आपण 25, तर आपला भागाकाराला 0.28, पण भागाकार 0.28 आला आणि आपले 100 खाली आहे, याचा अर्थ आणखी 2 पॉइंट लेफ्टला सरकणार, तर हे 2 पॉइंट आणि इथून 2 पॉइंट म्हणजे किती पॉइंट, 4 पॉइंट. तर 28 ला 4 पॉइंट 1 2 3 4.0, तर याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 राहील. प्रश्न क्रमांक 29, एका गाडीची किंमत सध्या किती आहे, तर 2 लाख आहे, घेतली. ती पहिल्या वर्षी 10% वाढते, मग 10% वाढते, 100 वर वाढवा, याचा अर्थ काय करणार, याच्या गुणाकारात 110 भागाकारात 100. व दुसऱ्या वर्षी 10% कमी होते, मग 100 मधून 10% मायनस म्हणजे किती 90, तर वर 90 खाली घेतले आपण 100. तर 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती, पहिल्या वर्षी वाढली दुसऱ्या वर्षी कमी झाली. आता सॉल्व्ह करू, तर 1 0 सहज इथेच कटला, त्यानंतर हे 2 0 याच्या सोबत काटले, मग इथे किती राहिले आपल्याजवळ 2000. हे 2000 आहे आणि हे झाले 11 9 99. मग आता 3 0 लास्ट मध्ये ऍज इट इज, 9 2 18, हातचा 1 वरला 9 2 18 आणि 1 19, 1,98,000, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 30 बघा काय आहे, गोपालने एक वस्तू बंटीला 30% नफ्याने विकली. आता सपोज ती वस्तू गोपालने 100 रुपयाला खरेदी केली होती, मग त्याने 30% नफ्याने विकली म्हणजे 30 रुपये प्लस झाले, मग 30 रुपये प्लस झाले याचा अर्थ ती विकली कितीला, 130 ला. कोणाला विकली, बंटीला. तर ही वस्तू बंटीकडे गेली व बंटीने तीच वस्तू सचिनला 20% नफ्याने विकली. आता बंटीकडून ही वस्तू चालली कोणाला, सचिनला, पण यावेळेस नफा किती 20%, तर याच्यावर 20% नफा आपण काढून घेऊ. मग 130 चा 20% म्हणजे 20 चे 100 गेला, 0 0 कॅन्सल, 13 2 26, तर या ठिकाणी 26 रुपये प्लस झाले, 156 ला गेली ही वस्तू. आता काय म्हटलं आहे, तर तेव्हा बंटीला गोपालपेक्षा 48 रुपये कमी मिळतात, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. आता गोपालला किती रुपयाचा फायदा झाला, 30 रुपयाचा, आणि बंटीला किती रुपयाचा फायदा झाला, 26 रुपयाचा. तर या दोघांच्या फायद्यामध्ये जो फरक आहे हा कितीचा आला, 4 रुपये. मग आपल्यासाठी मांडणी काय राहणार, तर 100 रुपयाच्या वस्तूवर 4 रुपयाचा फरक आला, तर किती रुपयाच्या वस्तूवर प्रश्नात दिल्याप्रमाणे 48 रुपयाचा फरक आला. तर क्वेश्चन एक्सच्या किंवा क्वेश्चन मार्कच्या क्रॉस मधली संख्या भागाकारात राहील आणि या दोघांचा गुणाकार होईल. मग ही भागाकारात राहील म्हणजे इथे भागाकार होतो, तर 4 आणि 12चा भागाकार 48चा भागाकार केला तर किती आला 12, आणि 12 गुणिले 100 म्हणजे आन्सर किती येणार आहे 1200, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 31 बघा काय म्हटलं आहे, एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित जागेवर 10 मिनिटे उशिरा पोहोचते. बघा 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जर गेली तर 10 मिनिटे काय होते उशीर, तर 10 मिनिटाचा होऊन राहिला उशीर. आणि जर 100 किलोमीटर पर आवर या वेगाने गेली तर 10 मिनिटे लवकर पोहोचते, मग 10 मिनिट झाली लवकर. म्हणजे याचा अर्थ आहे पहिल्या स्पीडने गेली तर उशिरा पोहोचते, दुसऱ्या स्पीडने गेली तर लवकर पोहोचते. तर अशा वेळेस या वेगांचा घ्यायचा असतो लसावी. 60 आणि 100चा लसावी घेतला तो किती आला 300. मग 300 ला पहिल्या स्पीडने जर भागलं तर किती आलं 6 पंच 30, म्हणजे हे लागणार 5 तास. आणि दुसऱ्या स्पीडने जर भागलं 300 ला 100 ने तर ते किती आलं, तर ते आलं 3 तास. मग या दोघांमध्ये जो फरक आहे तो कितीचा 2 तासाचा फरक. पण 120 मिनिट घ्यावं लागेल, कारण आपल्याला या ठिकाणी 10 मिनिट उशिरा किंवा 10 मिनिट लवकर दिलाय, म्हणजे हे जे रिलेशन होतं हे मिनिटामध्ये होतं, म्हणून याला मी मिनिटामध्ये कव्हर केलं. आता या प्रश्नाला काय करायचं, एकदा उशीर झाला आणि एकदा जर लवकर असेल तर या दोघांची करायची असते बेरीज. मग 10 आणि 10 किती 20. मग रिलेशन काय राहील आपलं, तर बघा आता लसावी किती आला आपला 300, मग 300 किलोमीटर असं
तर 120 मिनिटाचा फरक येणार. तर किती किलोमीटर होतं, ज्यासाठी 10 आणि 10 20 मिनिटाचा फरक येणार. मग एक्सच्या क्रॉस मधलं भागाकारात, उरलेल्या दोघांचा काय होणार आहे, गुणाकार. तर गुणाकार कोणाचा होणार आहे, या दोघांचा. मग 120 कुठे येणार आहे, खाली. याचा अर्थ 120 भागाकारातच राहणार आहे. मग 20 सख 120 परत 6 पंच 30, म्हणजे आन्सर किती आलं, 50 किलोमीटर. तर ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 32. एका रकमेचे सरळ व्याज मूळ रकमेच्या 104 पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढायचा. अशा प्रश्नामध्ये एक सिंगल टेक्निक आपण यूज करतो, एकदम सिंपल. तर जी काही पट दिलेली आहे ती घ्यायची आणि त्याच्या गुणाकारात घ्यायचे 100. आपला आन्सर निघून जाईल. तर हा भागाकार केला किती आला 25, वर्गमूळ काढला किती आलं 5, ऑप्शन नंबर 2. जर दर विचारला तर 5%, कालावधी विचारला तर 5 वर्ष. तर या सगळ्या टेक्निक्स आपल्याला आधी अभ्यासून ठेवावं लागेल, त्याच वेळेस आपलं हे आन्सर येऊ शकते. आता प्रश्न क्रमांक 33 बघा काय आहे. एक रक्कम 2 वर्षात 4 पट आणि 5 वर्षात 32 पट होते तर व्याजाचा दर किती. आता 2 वर्षामध्ये 4 पट होऊन राहिली आणि 5 वर्षामध्ये होऊन राहिली 32 पट. तर हे चक्रवाढ व्याजाने सॉल्व्ह होणार आहे. तर बघा या ठिकाणी जर दर काढायचा असेल तर आपल्याला काय काय लागते, 100 गुणिला जी काही पट आहे त्याच्या घातांकात 1 छेद कालावधी घ्यायला लागते आणि मायनस करायला लागते 1. मग या ठिकाणी हे 100 आहे. आता या ठिकाणी 2 वर्षात किती पट, 4 पट, म्हणून 4 घेतले. कालावधी किती होता, 2 वर्ष, म्हणजे 1/2 आणि मायनस केलं 1. आता इथे दिलाय 5 वर्षात 32 पट, याच्यावरून पण तेच सॉल्व्ह होणार आणि पहिल्यावरून पण तेच सेम सॉल्व्ह होणार. आपल्यासाठी इझी पहिलं होतं म्हणून तिथून सॉल्व्ह करू. तर 1/2 घातांकात आहे म्हणजे होते वर्गमूळ. मग आता या ठिकाणी 100 आहे तर 4 गेले, वर्गमुळात -1, 4चं वर्गमूळ काढलं किती आलं 2. मग 100 गुणिला या ठिकाणी 2 - 1 म्हणजे 1, तर 100 1 100, दर काढायचा आहे म्हणजे 100%, असं हे उत्तर होतं आपलं. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 2 रुपये आहे आणि सरळ व्याज 80 रुपये असल्यास दर काढायचा आहे. आता 2 वर्षाचा सरळ व्याज आहे, 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज यातला फरक दिलाय. मग 2 वर्षाचं सरळ व्याज हे 80 रुपये आहे, त्याला अर्ध करायचं म्हणजे एका वर्षाचा सरळ व्याज भेटेल किती, 40. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातला जो फरक आहे तो किती आहे, 2 रुपये. तर तो कुठे घ्यायचा, वर, आणि गुणाकारात घ्यायचे 100, म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे, दर. तर या ठिकाणी 0 0 कॅन्सल, हे झाले 20, 20च्या भागाकारात 4 म्हणजे आन्सर किती आलाय, 5%. तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर होतं. आता अतिशय महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी आलेला आहे, मापे आणि परिमाणे मधला. थोडासा कॅल्क्युलेटिव्ह आहे, वेळ लागणार आहे, पण करावं लागणार आहे आपल्याला. तर 5.1/2 डेसिमीटर, 3.304 सेंटीमीटर आणि 4.104 मीटर बरोबर किती डेकामीटर. तर यासाठी तुम्हाला जे रिलेशन पाहिजे ते बघा, मापे परिमाणाचा जो सिक्वेन्स आहे त्याचे जे युनिट्स आहेत त्याचा सिक्वेन्स आपल्याला माहित पाहिजे. तर सिक्वेन्स काय आहे, मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, त्यानंतर हेक्टो आणि किलोमीटर. आता आपल्याला हे एक्सचेंज पण करावं लागणार आहे. तर आन्सर कशामध्ये पाहिजे आपल्याला, डेकामीटर मध्ये. मग सगळ्या व्हॅल्यूजला आपण डेकामीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. आता बघा 1/2 चा अर्थ होते 0.5 आणि 5.1/2 म्हणजे 5.5. तर आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे ती 5.5 आहे. त्या 5.5 कशामध्ये आहे, डेसिमीटर मध्ये आहे. तर डेसिमीटर टू डेकामीटर, तर 1 2 2 नंबर आला म्हणून झालं 100. खालून वर चाललो असेल तर भागाकार, वरून खाली येत असेल तर गुणाकार. याचा अर्थ आहे त्या ठिकाणी 5.5 च्या भागाकारात किती येणार आहे, 100. पहिली व्हॅल्यू ही डेकामीटर मध्ये कन्वर्ट होणार. 3/4 म्हणजे होते 0.75, मग 3.304 म्हणजे 3.75. मग आपल्याकडे जी व्हॅल्यू आहे ती आहे 3.75, पण ही आहे कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये. तर सेंटीमीटरला डेकामीटर मध्ये कन्वर्ट करता येईल. तर 1 2 3 म्हणजे हे किती आलंय, 1000. तर 1000 ने या ठिकाणी भागाकार करावा लागेल कारण खालून वर चाललो. त्यानंतर 1/4 म्हणजे होते 0.25, मग हे झाले 4.25, हे आहे मीटर मध्ये. तर मीटर वरून डेकामीटर पहिल्याच नंबरवर आहे म्हणजे 10. मग आता 4.25 च्या भागाकारात घेतले, सॉरी 10. तर आता या सगळ्यांचं भागाकार करून जे आन्सर येईल त्याची करायची एकदा बेरीज. तर खाली 2 0 आहे म्हणजे येणार 2 पॉईंट आणि वरचा 1 पॉईंट म्हणजे किती पॉईंट, 3 पॉईंट, आणि 1 ने भागाकार केला तर सेमच राहणार आहे.
म्हणजेच या ठिकाणी 55 लिहून घ्यायचे 3.123.0. या ठिकाणी वर 2 पॉईंट आहे, खाली 3 0 आहे, म्हणजे 3 2 5 पॉईंट आणि 375 सेम राहणार आहे. मग 5 पॉईंट साठी 0.00375 असं येईल आणि वर 2 पॉईंट खाली 1.10 म्हणजे 3 पॉईंट झाले. तर हे येणार 0.425. ऍडिशन करू, किती झाले 5, हे किती 7, 5 5 10 आणि 3 13, 4 आहे किती 8, हे किती 4 पॉईंट आणि 0. तर 0.48375 डेकामीटर, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर यासाठी स्ट्रॅटेजी आपल्याला क्लिअर लागेल आणि थोडं कॅल्क्युलेशन पण फास्ट लागेल. पुढचा प्रश्न बघा, ए व बी यांच्या पगाराचं गुणोत्तर आहे 5:4 आणि खर्चाचं गुणोत्तर आहे 3:2. जर प्रत्येकाची बचत ही 800 रुपये असेल तर ए चा पगार किती? आता पगारामधून जर बचत मायनस केली तर खर्च भेटते, या तत्वाने हे सॉल्व्ह करणार. तर पहिलं गुणोत्तर पगाराचं आहे, मग 5/4 या पगाराच्या गुणोत्तराला x जोडून देऊ म्हणजे पगार झाला. आणि पगारामधून त्यांची प्रत्येकाची जी बचत आहे ती 800 मायनस करू म्हणजे जे उरेल ते खर्चाचं गुणोत्तर, त्याला 3:2 या पद्धतीने लिहू. उभं करून दिलं आपण गुणोत्तराला. आता होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर बघा, या 2 न 5 ला मल्टिप्लाय केलं किती येणार 10x आणि हे तिकडे जाणार. मग हे जे गुणाकार होईल ते 4 त्रिक 12, इथे झाले 10x, हे झाले 12x. x चं कॅल्क्युलेशन होणार, तर 12 मधून 10 गेले किती राहिले 2x. आता दुसरं इक्वल मध्ये लिहू. 8 2 1600, 3 8 24. मग 1600 आणि 2400 ची वजाबाकी केली तर किती आली 800. या साईडला येणार 800, बेचोक 8 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 400. आता विचारलं काय, तर ए चा पगार किती, तर 5x हा ए चा पगार झाला. मग x आहे म्हणजे याचा अर्थ गुणाकारात आहेत, 5 चोक 20. तर ए चा पगार झाला आपला 2000, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 37, अ व ब यांनी अनुक्रमे 5000 रुपये व 6000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. तर पहिला व्यक्ती कोण होता अ, दुसरा व्यक्ती कोण होता ब. अ ने 5000 रुपये गुंतवले, ब ने 6000 रुपये गुंतवले. 4 महिन्यानंतर अ ने आपल्या गुंतवणुकीतून अर्धा हिस्सा काढून टाकला. मग व्यवहार चालू आहे 4 महिन्यापर्यंत, बरोबर आहे म्हणून इथे गुणाकारात घेतले 4. पण 4 महिन्याच्या नंतर पूर्ण नाही काढले म्हणजे त्याचे पैसे आहे अजून, म्हणून घेतलं प्लस. हे दुसऱ्यासाठी डॉट घेतला. आता अर्धा हिस्सा काढला म्हणजे 2500 काढले, पण 2500 आहे. आता किती दिवस आहे पुढे वाचल्यानंतर माहित पडेल. आणि 4 महिन्यानंतर अ ने काढले आणि 6 महिन्यानंतर ब ने अर्धा हिस्सा काढून टाकला. मग ब चे 6000 हे 6 महिन्यापर्यंत होते, आताही आहे पण किती आहे अर्धेच आहे म्हणजे 3000. आता किती महिने पुढे वाचल्यानंतर माहित पडेल. तर ब ने आपला अर्धा हिस्सा काढून टाकला. त्याच वेळेस कधी, जेव्हा ब ने पैसे काढले म्हणजे 6 महिन्याच्या नंतर, त्याच वेळेस क ने 7000 रुपयाची गुंतवणूक केली. क ची एंट्री झाली किती रुपये 7000 रुपये. ठीक आहे. आता वर्षाअखेरीस त्यांना 6800 रुपयाचा नफा झाला. तर अ चा वाटा किती? आता व्यवहार संपला. व्यवहार किती दिवस चालला आहे वर्षभर. आता वर्षभर यामध्ये 3 व्यक्ती अ ब क. अ ने पैसे टाकले, 4 महिन्यानंतर अर्धे काढले पण बाकीचे आहे. व्यवहार वर्षभर, याचा अर्थ आहे उरलेले महिने किती 8. 6 महिन्यानंतर ब ने अर्धे काढले पण बाकीचे आहे, याचा अर्थ आहे इथे किती महिने 6. क सुरुवातीला नव्हता, क किती दिवसानंतर आला 6 महिन्यानंतर आला. याचा अर्थ आहे क चे पैसे फक्त किती दिवस आहे 6 महिने आहे. आता याला करायचं आहे सॉल्व आणि आपल्याला आन्सर कोणाचा पाहिजे आहे अ च. ठीक आहे, एकत्रच काढूं टाकू. तर 5 चोक 20 म्हणजे हे 20000 झाले आणि 25 8 200 आणि 2 0 म्हणजे 20 आणि 20 40000 झाले या ठिकाणी. आता हे झाले 6 6 36000 आणि 3 6 18, मग 36 + 18 किती झाले 54000 याचे झाले. आणि हे झाले 7 6 42. तर या ठिकाणी हे झाले 42000. 3 0 3 0 3 0 गेट कॅन्सल. त्याच्या सोबतच या ठिकाणी 2 ने भागाकार होतो, तर ही किती होतात 20, हे किती होतात 27 आणि हे होतात 21. पुन्हा काही कॉमन भागाकार होत नाही. जोपर्यंत कॉमन भागाकार होतो तोपर्यंत आपल्याला करायचं. आता मांडणी काय, पैसे आणि महिने, पैसे आणि कालावधी या पद्धतीने मांडणी केली प्रत्येकाची. तर पुढे कॉमन भागाकार होत नाही आणि आपल्याकडे एकूण पैसे आहे किती 6800, म्हणून यांची करायची बेरीज. या सर्वांची बेरीज केली तर ती आली 68, जी इथे भागाकारात घ्यायची. आन्सर आलं 100. आता 100 ने 20 ला गुणलं तर अ चा भेटेल, 27 ला गुणलं तर ब चा आणि 21 ला गुणलं तर आपल्याला भेटेल तो क चा वाटा. तर अ चा वाटा पाहिजे. मग अ साठी या ठिकाणी 100 न गुणलं म्हणजे किती येणार 2000. कितवा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 38,
वडील मुलाला म्हणाले, तू आज ज्या वयाचा आहे त्या वयाचा मी तुझ्या जन्माच्या वेळी होतो. तर वडील आहे आणि मुलगा आहे. आता वडील काय म्हणून राहिले मुलाला, तू आज जेवढा आहे तेवढा मी तुझ्या जन्माच्या वेळी होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे दोन आले, एक आलंय जन्माचं वय आणि एक आलं आजचं वय. ठीक आहे. सध्या वडिलांचं वय हे 38 वर्ष आहे. वडिलांचं वय आजचं किती आहे? 38 वर्ष. मी इथे लिहून घेतो. तर 9 वर्षापूर्वीचं मुलाचं वय काढायचं आहे. आता आपल्याकडे हिंट काय आहे, तर वडील काय म्हणाले मुलाला, तू आज जेवढा आहे, मुलगा कितीचा आहे माहित नाही, म्हणून मी घेतो मुलाला एक्स. मग मुलगा आज एक्सचा, तू आज जेवढा आहे तेवढाच मी तुझ्या जन्माच्या वेळी होतो. मग मुलाच्या जन्माच्या वेळी वडिलांचं वय किती? एक्स. आणि मुलाचं वय किती? 0, कारण जन्म झालेला आहे. मग हा 0 पासून एक्सचा झाला, याचा अर्थ एक्स वर्षांनी वाढला. मग 0 + x म्हणजे किती? एक्स. मग वडील हे एक्सचे होते तर तेवढेच वर्ष वाढले असत, म्हणजे वडील प्लस एक्स झाले, म्हणजे वडील झाले 2x. इथून दिसते काय? वडील 2x, मुलगा x, म्हणजे वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या काय झालं? दुप्पट. मग वडील 38 तर मुलगा किती? 19. पण कधी? आज. आपल्याला विचारलं कधीचं? 9 वर्षापूर्वीचं. काय करावं लागेल? 9 मायनस किती आलं? 10. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 39. 5/9 चा म्हणजे गुणाकार, 6/5 मध्ये किती मिळवलं? आता किती मिळवायचे माहित नाही, मिळवायचे म्हणजे प्लस, किती म्हणजे एक्स, तर बेरीज काय येणार? 203 येणार. घेतलं. आता याला आपण सॉल्व्ह करू. 5 5 कॅन्सल, या दोघांमध्ये 3 ने भागाकार होतो. काय आलं? 3 2 6, 3 3 9. आता 203 आपलं आहे आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं म्हणजे 203. जेव्हा संख्या सेमच येऊन राहिली म्हणजे काहीच मिळवायचं नाही, किंवा एक्स ची व्हॅल्यू काढायची तर मायनस करा, सेम संख्यांची वजाबाकी, आन्सर 0. ऑप्शन नंबर 3. पुढे बघा काय म्हटलंय, दोन संख्यांचा लसावी 300 असून त्यांचा लसावी हा मसावीच्या 20 पट आहे म्हणते. तर आपल्याला लसावी दिलाय किती? 300. पण लसावी कसा आहे, तर मसावीच्या 20 पट. याचा अर्थ असा झाला की मसावीला जर 20 ने गुणलं तर आपल्याला काय भेटते? लसावी. मग आता आपल्याजवळ मसावी नाही आहे पण लसावी आहे. किती? 300. मसावी नाही आहे पण 20 पट, तर 20 तिकडे भागाकारात जाईल, म्हणजे 0 0 कॅन्सल, आणि 15 2 30, म्हणजे मसावी किती आला आपला? 15. आता आपल्याजवळ लसावी पण आहे, मसावी पण आहे, आणि लसावी मसावी जर असेल तर त्या दोघांचा भागाकार करून टाकायचा. तर 15 2 30 म्हणजे आन्सर किती आलं? 20. एकदा लसावी मसावीचा भागाकार झाला तर याचं अशा दोन संख्यांच्या गुणाकारात लिहायचं जिथे पुन्हा कॉमन भागाकार होणार नाही. तर ते झालं 4 5 20. याला म्हणतात असामायिक अवयव. एकदा का असामायिक अवयव भेटले तर लहान अवयव गुणिला मसावी म्हणजे 4 × 15, तर 15 × 60 लहान संख्या भेटेल. मोठा अवयव गुणिला मसावी म्हणजे 15 × 5 = 75, मोठी संख्या भेटेल. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 41. पहिल्या नळाने एक टाकी 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासात भरते, तिसऱ्या नळाने 24 तासात भरते. तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले, टाकी किती वेळात भरेल? एकदम सिंपल प्रश्न झाला. तिघांना सोबत भरायचा आहे, तिघांचा लसावी काढायचा. किती आला? 24. 8 ला 24 करा, 3 ने 12 ला 24 करा, 2 ने 24 ला 24 करा, 1 ने सोबत भरायचा आहे. बेरीज भागाकारात 6, आन्सर किती आला? 4. ऑप्शन नंबर 3. आता नेक्स्ट प्रश्न बघा. 42. एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण किती? 65%. 85% विद्यार्थी मराठीमध्ये उत्तीर्ण किती? 85%. आणि 20% विद्यार्थी दोन्ही मध्ये म्हटलं आहे अनुत्तीर्ण, हे 20. बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अशा प्रश्नाला काय करायचं, तर दोन्ही मध्ये काय दिलं हे पाहायचं. दोन्ही मध्ये काय दिलं? अनुत्तीर्ण. मग दोन्ही मध्ये अनुत्तीर्ण दिलं म्हणजे इकडे उत्तीर्ण नाही पाहिजे, काय पाहिजे? अनुत्तीर्ण. मग 65% उत्तीर्ण याचा अर्थ आहे अनुत्तीर्ण किती रे? 35. आणि मराठीमध्ये उत्तीर्ण 85 म्हणजे अनुत्तीर्ण किती? 15. तर 15 आणि 35 या दोघांची करायची सिंगल बेरीज. तर या दोघांची बेरीज केली किती झाली? 50. आणि 50 मधून हे दोन्ही वाले काय करायचे? मायनस, म्हणजे किती आलं? 30. तर हे भेटले आपल्याला काय? तर एकूण अनुत्तीर्ण किती टक्के? 30%. याचा अर्थ काय झाला की 100 विद्यार्थी जर बसले असन परीक्षेला तर 30 फेल झाले, 70 झाले पास. मग आता पुढे काय म्हटलं, जर 245 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, आपल्याला जो डाटा आहे तो कशाचा? उत्तीर्णचा. मग पर्सेंटेज कशाचे? अनुत्तीर्णचे. याचा अर्थ आहे उत्तीर्णचे पर्सेंटेज काढावं लागेल. ते एकूण उत्तीर्ण किती टक्के? 70%. 100 मधून मायनस करून टाकले. मग आता आपल्याकडे उत्तीर्णचे पर्सेंटेज आहे आणि उत्तीर्णची व्हॅल्यू आहे.
त्याला डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो की जेवढे काही एक्स विद्यार्थी बसले होते त्याचे 70% लोक काय झाले, पास झाले. पण ते किती होते, तर 245. किंवा तुम्ही त्याला वेगळ्या मांडणीत पण करू शकता की 100 बसले होते, मग किती पास झाले, 70. मग किती बसले होते, तर पास किती झाले, 245. असंही केलं तरी सेम येणार, या पद्धतीने केलं तरी सेम येणार. तर एक्सच्या क्रॉस मधलं भागाकारात आणि उरलेल्या दोघांचा काय असणार आहे, गुणाकार. तर व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, एक्सची. मग इथं पण तेच गुणाकारात गेले, 70 कुठे आले असते आपले, भागाकारात. ठीक आहे, सॉल्व्ह करू. तर x इक्वल टू 100 गुणिला 245 आणि भागाकारात किती रे, 70. 0 0 कॅन्सल. आता बघा या ठिकाणी 7 21 किती उरले, 3. 7 5 35 आणि गुणाकारात किती, 10. म्हणजे आन्सर आला 350. तर 350 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात करतात. याचा अर्थ काय झाला की 4 पुरुषांना 12 दिवस, 6 मुलांनाही 12 दिवस. म्हणजे 4 पुरुषांची कॅपॅसिटी ही 6 मुलांच्या कॅपॅसिटी इतकी आहे. म्हणजे 4 पुरुष इक्वल टू 6 मुले असं झालं. तर तेच का 12 पुरुष आणि 6 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतात. आपल्याला विचारलं कोणाचं, तर 12 पुरुष आणि 6 मुलांचं. आता काही पुरुष आणि काही मुले यांची कॅपॅसिटी वेगवेगळी असल्यामुळे सोबत सॉल्व्ह करणं थोडं कठीण होईल. तर आपण एक तर 12 पुरुषांना मुलांमध्ये कन्वर्ट करू किंवा मुलांना पुरुषांमध्ये कन्वर्ट करू. कसं कन्वर्ट करायचं ही हिंट त्यासाठीच आहे. 4 पुरुषांच्या जागेवर 6 मुलं ठेवता येईल किंवा 6 मुलांच्या जागेवर 4 पुरुष ठेवता येईल. व्हॅल्यू जर वेगळे असेल तर खाली रिलेशन घेऊन लिहिता आलं असतं. मग यावेळेस डायरेक्टली भेटून राहिले आपल्याला 6 मुलं. मग 6 मुलांच्या जागेवर किती पुरुष, 4 पुरुष. म्हणजे या ठिकाणी 12 पुरुष प्लस 4 पुरुष म्हणजे किती पुरुष, 16 पुरुष झाले. बस रिलेशन लिहायचं. आता बघा या ठिकाणी म्हटलं की 4 पुरुष किंवा 6 मुले 12 दिवसात. याचा अर्थ आहे पुरुषांमध्ये कन्वर्ट झालं तर 4 पुरुष 12 दिवस. मग 4 पुरुष 12 दिवस, पुढचे पुरुष पुढे लिहायचे. किती पुरुष, 16 पुरुष किती दिवस. आता कॅल्क्युलेट करून टाका. तर 12 चौक 48 आणि भागाकारात 16 म्हणजे आन्सर किती आलं, 3. ऑप्शन नंबर 3. तर प्रश्न क्रमांक 44 मध्ये प्लस मायनस प्लस मायनस मायनस. तर अशा वेळेस काय करायचं, प्लस प्लस वाल्या संख्या एकाखाली एक लिहायच्या, बेरीज करून टाकायची. मायनस वाल्या संख्या एकाखाली एक लिहायच्या, बेरीज करून टाकायची आणि मग वजाबाकी करू. तर 7.79 प्लस मध्ये आहे. पुन्हा प्लस मध्ये कोणती आहे, तर 13.1. या दोन संख्या प्लस मध्ये आहे. इथे एक 0 वाढवून टाकू. प्लस प्लस उत्तर कसं येणार, प्लस. आता मायनस वाल्या संख्या घेऊ. तर मायनस 812.213. दुसरी संख्या मायनस 18.1936. तिसरी संख्या मायनस आहे ती आहे 14.292. सगळ्या मायनस, उत्तर पण कसं येणार, मायनस मध्ये येणार. यांची बेरीज केली 9, यांची बेरीज केली 8. हा पॉईंट दिला 7 आणि 3 10 0. आजचा आला 21.89 प्लस मध्ये. या ठिकाणी बघा 1 1 0 पुन्हा वाढवून देऊ, सारखे करून टाकू आणि बेरीज करू. हे किती येणार, 6. 6 आणि 2 8. 9 9 18 आणि 1 19. हातचा आला 1 3 3 6. पॉईंट दिला, हे झाले 10. 10 आणि 4 14. हातचा आला 1. या ठिकाणी 4 आणि हे 8 तसेच. तर मायनस 844.6986. आता एक प्लस मध्ये आहे, एक मायनस मध्ये आहे, वजाबाकी करायची. मोठ्या संख्येच्या खाली लहान संख्या घेऊन घ्या, डायरेक्ट घ्या यावेळेस. तर इथं पॉईंट मध्ये 89 घेतले, 2 0 वाढवून टाकले. हे किती, 6 आणि 8 तसेच. 9 - 9 0. 16तून 8 गेले 8. हातचा 1 वापस. पॉईंट दिला, इथे किती राहणार 3, इथे किती राहणार 2 आणि हे किती 8. चिन्ह मोठ्या संख्येचं. मायनस 823.8086. ऑप्शन चेक करायचा आहे, ऑप्शन नंबर 3. आता पुढे आपल्याला दिला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला सॉल्व्ह करताना एकदम इझी टेक्निक सांगून राहिलो. ज्या संख्या पुढे आहेत त्यांना पहिले सेटल करून घ्या. आता काय आपल्याकडे 15 मायनस 27 आणि प्लस मध्ये आहे 16. प्लस प्लस ची बेरीज करून टाका, किती झाले 31. 31 मधून 27 काढले, किती राहिले 4. 4 कसे राहणार, प्लस मध्ये. याचा अर्थ आहे 4 पूर्णांक समथिंग आपला आन्सर येणार आहे. मग 4 पूर्णांक समथिंग. आता यापैकी आन्सर, यापैकी नाही जर असं सरळ हा ऑप्शन मारून मोकळं झालो असतो. आता उरलेले जे अपूर्णांक याला इथंच काढून टाका, इथंच कॅल्क्युलेट करा. 9 3 आणि 18. लसावी किती येणार आहे 18. खाली घेतले आपण 18. आता 18 18 18 झाले पाहिजे. 9 ला कितीने बोललो असतं 2 ने, म्हणजे बेदुने किती 4. मायनस याला कितीने बोललो असतं 6 ने, 6 1 6. त्यानंतर प्लस, इथे गुणाची गरज नाही म्हणजे किती 5. प्लस प्लस ची बेरीज केली किती 9. 9 मधून 6 गेले, किती राहिले 3. पण 3 कसे राहणार प्लस मध्ये, 18 कसे राहणार प्लस मध्ये. तर 3 1 3, 3 सख 18 आणि पुढे काहीच चिन्ह नाही म्हणजे काय प्लस.
तर 4.1/6 ऑप्शन नंबर 3. आता प्रश्न क्रमांक 46. प्रश्न क्रमांक 46 मध्ये बघा बॉडमास दिलेला आहे. जर बॉडमास असेल तर पहिले भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज वजाबाकी हा सिक्वेन्स. मग भागाकार कुठे दिसून राहिला? इथे. चालेल. 63 तसेच घेतले मायनस, पण 14 ला 49 ते भागाकार होत नाही. मग ज्यावेळेस भागाकार होत नाही तेव्हा एका खाली एक लिहायचं असते. मग आता हे 14 वर घेतले, 49 घेतले खाली, आणि गुणाकारात 7 आणि 13 जशान तसं लिहिले. आता या दोघांमध्ये डायरेक्ट भागाकार होत नाही, पण दोघांमध्ये 7-7 ने भागाकार करू शकतो, किंवा या ठिकाणी 7 × 7 7 × 49, 7 × 2 14, म्हणजे 63 - 2 आणि प्लस मध्ये या ठिकाणी 13 आहे. सॉरी 3 लिहिले मी, 13 आहे. मग आता या दोघांची वजाबाकी केली, किती आली? 61. त्याच्यामध्ये 13 प्लस केले, आन्सर आला 74, ऑप्शन नंबर फर्स्ट. प्रश्न क्रमांक 47. आता रोमन मध्ये दिलाय, नो प्रॉब्लेम, रोमनला कन्वर्ट करा साध्या संख्यांमध्ये. हे किती झाले? 12. हे बघा 10 10 20 आणि 5 25, आणि हे किती? 10 आणि 4 14. तर या ठिकाणी परत आपण प्लस प्लसची बेरीज केली, 12 आणि 14 किती झाले? 26 - 25, आन्सर किती आलं? 1. 1 ला आपण आय लिहिणार, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 48 बघा काय आहे. एका खोक्याची लांबी दिली आहे तुम्हाला एल म्हणून, आपण त्याला 36 सेंटीमीटर मध्ये आहे. रुंदी दिली आहे तुम्हाला, त्याला बी म्हणून, ती किती आहे? 30, आणि उंची दिली आहे म्हणजे एच म्हणून, ती किती आहे? 40. तर 50 पैसे प्रति सेंटीमीटर स्क्वेअर दराने खोक्याला बाहेरून रंग लावण्यास किती खर्च येईल? आता खोक्याला बाहेरून रंग लावायचा आहे, याचा अर्थ आहे घनफळ आहे, एकूण पृष्ठफळ आहे, की काय आपलं लक्षात पाहिजे. तर बाहेरून रंग लावायचा आहे तरी एकूण पृष्ठफळ, आतमधून रंग लावायचा आहे तरी एकूण पृष्ठफळ, क्षमता काढायची आहे तर घनफळ. तर रंग लावायचा आहे म्हणजे एकूण पृष्ठफळ एकदम सिंपल पद्धतीनं काढायचं. एकूण पृष्ठफळ कसं काढायचं बघा, बाहेर 2 घ्यायचे, या दोघांचा गुणाकार करून टाकायचा. तर 36 त्रिक 108, म्हणजे हे झालं 1080, प्लस या दोघांचा गुणाकार करा, 3 चौक 12, म्हणजे हे झालं 1200. त्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्याचा गुणाकार करा, 36 चौक 144, म्हणजे हे झालं 1440. आता या सर्वांची करायची आपल्याला बेरीज आणि त्याला 2 ने गुणून टाकायचं आहे. तर 1080 आहे, त्यानंतर 1200 आहे आणि 1440 आहे. हा 0, 48 1200 2, हातचा आला 1, हे किती होणार? 7, आणि हे किती आहे? 3. आता 2 गुणिला 37 20 असं आहे. तर त्याला आपण मल्टिप्लाय केलं, 0 तसाच आहे, 2 दुणे 4, 7 दुणे 14, 1 उरला, 3 दुणे 6 आणि 1 7. आता एवढं सेंटीमीटर स्क्वेअर हे एकूण पृष्ठफळ आहे. आता रेट किती आहे? 50 पैसे सेंटीमीटर स्क्वेअर. मग तुम्हाला काय करायला पाहिजे? तर या 7440 ला 50 पैशानं गुणायला पाहिजे. पण उत्तर जर 50 पैशामध्ये असेल तर, पण उत्तर कसं आहे आपलं? रुपयामध्ये. मग याला तुम्हाला भागाकारात घ्यायला पाहिजे 100. ठीक आहे. तर आता काय होईल? तर 50 1 50, 50 दुणे 100. ठीक आहे. 2 ने भागाकार केला, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 7 14, 2 दुणे 4 आणि 0, 3720 रुपये लागतील, ऑप्शन नंबर फर्स्ट. आपला प्रश्न क्रमांक 49. एका शंकूची त्रिज्या 14 सेमी आहे. मग आपल्याला आर भेटला किती? 14 सेंटीमीटर, व उंची 15 सेमी आहे, म्हणजे यश भेटला आपल्याला 15 सेंटीमीटर. तर शंकूचे घनफळ काढायचे आपल्याला. आता शंकूचं घनफळ जर काढायचं असेल तर आपल्याला घनफळाचं सूत्र माहित पाहिजे. मग घनफळाचं सूत्र आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मी डायरेक्टली व्हॅल्यूज टाकतो. पाय 22/7, आर किती? 14, आर स्क्वेअर एच, एच किती? 15. आता याला जर सॉल्व केलं तर आपल्याला शंकूचं घनफळ मिळणार आहे. मग आता 3 1 3, 3 5 15, कारण सर्व गुणाकार आहे. 7 1 7, 7 दुणे 14, 22 दुणे 44, आणि 14 पंच 70. तर यातला हा 0 काढून ठेवला आपण. 7 चौक 28, 2 उरले, 28 आणि 2 30, एवढं सेंटीमीटर क्यूब, म्हणजे 3080 सेंटीमीटर क्यूब. आता सेंटीमीटर क्यूबला घन सेमी म्हणतात, म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा 50वा प्रश्न बघू. एका वर्तुळाचा परिघ आपल्याला दिलाय 13.2 सेमी. तर परिघ दिला आहे 13.2 सेंटीमीटर, आणि विचारला आहे क्षेत्रफळ किती असेल. आता जे काढायचं आहे त्याचं सूत्र माहित पाहिजे आपल्याला. काढायचं क्षेत्रफळ, मग क्षेत्रफळाचं सूत्र पाहिजे. काय सूत्र? तर ते आहे पाय आर स्क्वेअर. मग यातला पाय आपल्याला माहित आहे 22/7, म्हणजे सर्वस्वी डिपेंड करेल आता कशावर? आर वर. तर आर म्हणजे त्रिज्या. त्रिज्या आपल्याला स्पेशल दिलेली नाही.
मग ज्यावेळेस त्रिज्या स्पेशल दिलेली नसेल त्यावेळेस दिलं काय ते पाहावं. तर काय दिलं आहे? परिघ. मग परिघाच्या सूत्रावरून आपण त्रिज्या काढू शकतो. तर आता परिघाची ही जी व्हॅल्यू आहे 13.2 ही या साईडला तशीच ठेवली आणि इकडे सूत्र वापरलं. काय होतं? 2πr. मग यातला 2 पाय म्हणजे 22/7, r आपल्याला माहित नाही, या साईडला आहे 13.2. मग r काढायचा आहे, म्हणजेच हे 7 तिकडे गुणाकारात जाणार आणि हे 2 कुठे येणार? खाली. तर r इक्वल टू 13.2 गुणाकारात 7 गेले आणि 2 गुणिले 22 हे छेदामध्ये आलं. मग आता पॉइंटला राहू द्या. बेक बे बेसख 12, 1 बेसख 12, 22 त्रिक 66, 7 त्रिक 21. आता एक पॉइंट होता म्हणजे 2.1, तर r भेटला आपल्याला 2.1. तो या ठिकाणी टाकून देऊ. स्क्वेअर आहे, मग 2.1 गुणिले 2.1. तर आता या ठिकाणी 1.1 2.1 गुणाकारात आहे, लास्ट मध्ये ते 2 पॉइंट देऊ. डायरेक्टली कॅल्क्युलेट करू. 7 त्रिक 21, 21 त्रिक 63, 63 दुने 126 आणि परत 126 गुणाकार करून घ्या व्यवस्थित. तर ते होणार 1386 आणि 2 पॉइंट येणार म्हणून 13.86 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आता आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे. ऑप्शन नंबर हा आहे 3. तर या पद्धतीने आपण हा पूर्ण गणिताचा पेपर सॉल्व्ह केलेला आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तिथे ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. धन्यवाद.